मुख्यमंत्री साहेब, बहिणीला न्याय द्या. अलका चव्हाण समेळ यांची आर्त हाक. स्वातंत्र्यदिनी जलसमाधी घेण्यावर ठाम. मुख्यमंत्री न्याय रूपात रक्षाबंधनची भेट देणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील महिला भगिनींना सक्षम करण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. पण जी बहीण आपल्या पायावर उभी आहे, शेतात राबून संसार करत आहे, तिच्यावर एक परप्रांतीय व्यावसायिकडून अन्याय होत आहे. अशा बहिणीला मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री बंधू न्याय देणार का? की स्वातंत्र्यदिनी मराठी शेतकरी बहिणीला जलसमाधी घ्यावीच लागेल, असा सवाल अन्यायग्रस्त शेतकरी अलका समेळ चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला आहे. खालापूर तालुक्यातील पाली बुद्रुक वावरले ग्रामपंचायतमधील रहिवासी मराठी शेतकरी अलका चव्हाण समेळ या बहिणीवर जलसमाधी घेण्याची वेळ आली आहे. चव्हाण समेळ यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की शेतकरी पुत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन उपमुख्यमंत्री भाऊ यांना विनंती करते की आपल्या लाडक्या बहिणींना सक्षम करण्यासाठी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यात आणली आहे. पण एक बहीण सक्षम असून आपल्या मराठी शेतकरी बहिणीवर सॉल्ट रेस्टॉरंटचे मालक आहुजा यांनी जलसमाधी घेण्याची वेळ आणली असून 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी प्रशासनाकडून न्याय न मिळाल्याने मी जलसमाधी घेणार आहे. जुलै 2022 पासून ते आजपर्यंत माझी 2.5 एकर शेती दरवर्षी 3 ते 4 फूट पाण्याखाली जाऊन भात पिकाचे अतोनात नुकसान होते. ही शेती माझी अन्नदाता आहे. प्रशासनाकडे अनेक तक्रारी केल्या, पण प्रशासकीय अधिकाऱ्याकडून न्याय मिळालेला नाही. सॉल्ट रेस्टॉरंटचे मालक आहुजा यांनी त्यांच्या मालकीच्या जागेत भला मोठा तलाव बनवला. तलावाचा बंधारा उंच केला आणि नैसर्गिक पाणी जाण्याचा प्रवाह बंद केल्याने तलावाचे पाणी माझ्या भात शेतीत साठून राहते. पूर्ण भात शेती पाण्याखाली गेल्याने माझ्या शेतीचे दरवर्षी नुकसान होत आहे. आपण आपल्या मराठी शेतकरी बहिणीला रक्षाबंधनाची न्याय स्वरूपात भेट देऊन भावाचे कर्तव्य म्हणून जलसमाधीची वेळ येऊन देऊ नये, ही बहीण म्हणून विनंती असल्याचे अलका चव्हाण समेळ यांनी पत्रकारांशी बोलले. मी अलका समेळ, राहणार पाली बुद्रुक, वावरले ग्रामपंचायत, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. इथली मराठी स्थानिक शेतकरी असून इथे समोर दिसणाऱ्या आमच्या दोन्ही शेतांमध्ये जे पाणी दिसतंय ते आमचे शेजारी वीरेन आहुजा, सॉल्ट रेस्टॉरंटचे मालक, यांनी अडवलेल्या नैसर्गिक प्रवाहाला बांध घालून तलाव बनवल्यामुळे झालेलं आहे. हे गेली 22, 23 आणि ह्या वर्षी 24 असं 3 वर्ष आमचं नुकसान होतं आहे शेतीचं. आम्हाला शेती करता येत नाही त्याच्यामध्ये आणि लावलेली शेती खराब होते आहे. मी याच्याबद्दल स्थानिक प्रशासनाकडे दाद मागितली आहे, त्यांच्याशी सगळे पत्रव्यवहार केले आहेत आणि याच्यावर आमच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा न घेतल्यामुळे मला नाईलाजाने 15 ऑगस्टचा जलसमाधीचा निर्णय घ्यायला लागतो आहे. मी माननीय मुख्यमंत्री आणि माझे 2 उपमुख्यमंत्री बंधू यांना असं निवेदन करते की आपण जी लाडकी बहीण म्हणून योजना राबवत आहे त्या योजनेमध्ये तुम्ही बहिणींना सक्षम करताय, पण जी बहीण स्वतःच्या पायावर ऑलरेडी सक्षम आहे पण तिच्यावर अन्याय होतो आहे, अशा बहिणीला आपण न्याय द्याल अशी माझी आपल्याकडून अपेक्षा आहे. आणि जर मी जलसमाधी घेऊ नये असं जर वाटत असेल आपल्याला, तर आपण माझ्या समस्येचं निराकरण करून मला रक्षाबंधनाची भेट द्यावी अशी मी आपणास विनंती करते.